केडीएमसीच्या कार्यरत असलेल्या नागरिक सुविधा केंद्रामधील ऑनलाईन प्रणाली गेल्या 4 दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज शेकडो नागरिक जन्म, मृत्यू, पाणी, मालमत्ता कर, बिलाची रक्कम भरण्यासाठी केंद्रावर येत आहे. परंतु सिस्टम बंद असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे आणि हेलपाट्या मारण्याची वेळ आली आहे. सोमवारीही मोठ्या संख्येने नागरिक नियमित बिल भरण्यासाठी आले होते, परंतु कर्मचाऱ्यांनी सांगितले की सिस्टीम अजूनही बंद आहे आणि कोणत्याही प्रकारचा व्यवहार करणे शक्य नाही. पाणी आणि मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत संपली आहे, तर ऑनलाईन प्रणाली पूर्ववत न झाल्यामुळे बिल भरण्याचा विलंबन होत आहे. असे असूनही नागरिकांना दंड भरावे लागेल अशी भीती व्यक्त होत आहे. जर चूक महानगरपालिका प्रशासन किंवा कंत्राटदार कंपनीची असेल तर विलंबनाची शिक्षा नागरिकांना का दिली जात आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. ई गव्हर्नरचा टेंबा मिरवण्याची केडीएमसी कधी अपडेट होणार, असा सवाल या निमित्ताने नागरिक करीत आहेत. माझं नाव कल्याण डोंबिवलीचा टॅक्स भरणारा नागरिक चेतन विजय मामुलकर. आता तुम्ही गेल्या आठवड्यात जर इथे आलेला असाल तर गेल्या आठवड्यात पण हे सर्व्हर डाऊन होतं, त्याच्यामुळे नागरिकांना टॅक्स भरता आलं नाही. आणि आताही या आठवड्यात ही परिस्थिती आहे. या आठवड्यात पण आता सर्व्हर बंद आहे, म्हणजे परत शनिवार रविवार बंद, परत नागरिकांनी सोमवारी यायचं. माता भगिनी इथे येतात, ज्येष्ठ नागरिक येतात. एकीकडे महापालिका आपण स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट सिटीमध्ये आपली एवढी कामं चालू आहेत, गवगवा करायचा, आणि जिथे जे करदाते नागरिक टॅक्स भरायला येतात, जर टॅक्स भरलं नाही तर त्यांना तुम्ही 2% तुम्हाला जी पनिशमेंट करायचे, जे फाईन लावायचे ते तुम्ही लावतात आहे. मग आता महापालिकेवरती फाईन का लावू नये? तुमचं सर्व्हर जर बंद आहे, मग ती चुकी कोणाची, नागरिकांची की तुमच्या महापालिकेची? हे पेपरमध्ये बातम्या गेल्या आठवड्यात लागल्या, तरी महापालिकेचे कान उघडलेले नाहीयेत. मग आता नागरिकांनी उठाव करणं गरजेचं आहे. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी नागरिकांनाही आव्हान विनंती आहे की जरा बोलायला शिका. मेल वगैरे पाठवा आयुक्तांना, जे कोण आहेत, कमिशनर, IAS ऑफिसर आलेले, त्यांनी जबाबदारीने दखल घेतली पाहिजे ना. पेपरमध्ये बातमी लागल्याच्या नंतर पण पुढच्या आठवड्यात हीच परिस्थिती. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.